या मैदानाच्या आतमध्ये फायनलच्या सामन्याला सुरुवात होते. एका बाजूने बघतो खोपरपाडा तर दुसऱ्या बाजूने बघतो तीर संघ. पहिला चेंडू फटका फसला यावेळी. बघा राज होता त्या ठिकाणी आणि पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होतोय. राज याचा जर विचार करायला गेला तर जबरदस्त गोलंदाजी केलेली होती. मागच्या सामन्यामध्ये विकेटची हॅट्रिक सुद्धा केलेली होती. पण पुन्हा एकदा या सामन्यामध्ये त्याची पुनरावृत्ती. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद झालेला आहे. बघा फलंदाज राज होता, गोलंदाज राज होता, झेल पकडली तो सुद्धा फलंदाज प्रेक्षक राज होता. पहिल्या चेंडूवर हा विकेट आलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे अमन. खूप चांगली फलंदाजी केलेली होती सकाळच्या सत्रामध्ये. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. मात्र पुन्हा एकदा फलंदाजी चांगली करावी लागेल. राज पुन्हा एकदा गोलंदाजी मारतो. 7-8 पावलांचा रडप. चांगला चेंडू होता. फटका फसलाय. लगाम येतोय. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली आणि पुन्हा एकदा विकेटचा पतंग तुच्छ आया अशी अवस्था बघायला मिळते यावेळी खोपरपाडा संघाची. थोडा फायनलचा सामना जरी 30 धावा धावफलकावर लागला तरी सुद्धा एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. कारण खोपरपाडा संघाची गोलंदाजी अप्रतिम आहे. आजच्या दिवसामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. पण त्याच्यासाठी धावफलकावर लावणं खूप गरजेचं आहे. टिव्ही संघाचा विचार करायला गेला तर टिव्ही संघाकडे दोन्ही आपण बघतो गोलंदाजी आणि फलंदाजी सुद्धा चांगली आहे. मागच्या सामन्यामध्ये बघायला गेलो तर 29 धावा या 5 चेंडूमध्ये त्यांनी चेस केल्या होत्या आणि गोलंदाजी सुद्धा चांगली केली होती. परंतु धावफलकावर लावणं हे खूप गरजेचं आहे खोपरपाडा संघाला. कारण मॅचच्या सुरुवाती क्षणा 1-2 धावा घेतल्या असत्या तरी सुद्धा चाललं असतं. पण तो मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे विकेटचं पतन होते आणि असं बघायला गेलं तर दोन्ही चेंडूवर 2 विकेट आलेले आहेत. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आलेला आहे खोपरपाडा संघ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो नंबर 4चा फलंदाज मिस्टर आशिष. राज ऑन द हॅट्रिक पुन्हा एकदा या सामन्यामध्ये. यावेळी फलंदाजावर थोडासा दबाव असेल कारण आशिष सारखा फलंदाज आहे नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे आणि पुन्हा एकदा राज ऑन द हॅट्रिक. बघूया काय होते. हॅट्रिक चांगला चेंडू होता. गलीमध्ये ढकलून दिला. 2 क्षेत्ररक्षक होते. आउटफील्ड फास्ट आहे. बघता बघता चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांचा आणि चौकार. आशिषच्या बॅट मधून आलेला हा चौकार आणि अशा प्रकारे आशिष याच्या मार्फत संघाचं खातं खोललं जाते. धावसंख्या बघतोय आपण 2-4 अशा धावा धावफलकावर लागल्या गेल्या. संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये मेहरा 11 टूर वर्सेस खोपरपाडा. खूप खराब सुरुवात झालेली होती परंतु त्याच्यानंतर चांगली सुरुवात करावी लागेल. कारण जरी 30-32 धावा जरी धावफलकावर लागल्या तरी सुद्धा एक सामना चांगला बघायला मिळेल. फायनलचा सामना बघूया. राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राज यादव. रिव्हर्स अटेंड केलाय पण तो फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतो आणि आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय. बघा यावेळी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव येते. एका धावेवर संघाची धावसंख्या 5 धावा. दोन चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूचे नंतर आपण जाणार आहोत स्वागत सन्मानाकडे. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे पण तू त्याच्या मागे बघा बॅकअप होता की नाही पण तू क्षेत्ररक्षक थोडासा डीप होता. चेंडू निघून गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी बॅक टू बॅक आलेला हा चौकार आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्या.
बघा पहिल्या 2 चेंडूमध्ये गोलंदाजाचा बोलबाला होता, त्याच्यानंतर आता मात्र चांगला कमबॅक बघायला मिळतो आपल्याला आशिष आणि राकेश याच्याकडून. पहिल्या षटकामधला अजूनपर्यंत 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र धावसंख्या बघायला गेलं तर 9 धावा आलेल्या आहेत. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्की धावसंख्या सन्मानजनक होऊ शकते. राकेश खरोखरच सलामीला आलेला फलंदाज आहे. एका चेंडूमध्ये 4 धावसंख्येवर नाबाद खेळतोय. दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला तर राज या गोलंदाजाने आज या मैदानामध्ये खरोखरच राज केलेला आहे. पण हा फायनलचा सामना आहे. चॅम्पियन पुन्हा कुठला संघ चॅम्पियन बनतोय? राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू बघा कट करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती झालेली आहे. षटक क्रमांक पहिले संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 2 बाद 9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सर्व स्वागत सन्मानाकडे आपण जातो. आपण बघतोय साहेब क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांना मी विनंती करतोय विपुलदादा पाटील खरोखरच साहेब क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांचा आम्ही सन्मान करतोय. हर्षद पाटील यांच्याकडून त्यांचा सन्मान करतोय. एक मायेची शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येते. खरोखरच एक जबरदस्त आयोजन तुमच्या मार्फत. नेहमीच या असोसिएशन मध्ये तुमचा मोठा वाटा असतो, मोलाचा वाटा असतो तुमचा. तसंच आम्ही बघतोय अमित दादा याला सुद्धा आम्ही एक माईची शाल देतो आणि सन्मान चिन्ह देऊन त्याला सुद्धा त्यांचा गौरवण्यात येतो. हिरा डुकळे यांच्याकडून त्यांचा आम्ही स्वागत सन्मान करतोय. खरोखरच जायला पुन्हा सामन्याच्या दिशेने चौकार येतोय. धावसंख्या 13. शशी हा गोलंदाज आहे आणि शशी याच्या पहिल्या चेंडूवर चौकार होते आणि चौकार आणि संघाची धावसंख्या 13 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. आशिष एक जबरदस्त फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. नंबर 4 मध्ये आलेला खेळण्यासाठी. रिवर्स अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये ऑफ टिकच्या खूपच बाहेर चेंडू पंचदर्शी येतात की हा चेंडू वाईट चेंडू असेल. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 14 या धावसंख्येवर जाऊन थांबते. षटक क्रमांक 2 चालू आहे. दुसऱ्या षटकामधला 1 चेंडू टाकून झाले आहे. यावेळी आपण बघतोय राकेश नॉस्ट्राईकच्या एंडवरून जाऊन आशिष याला काहीतरी कानमंत्री देण्यात येतोय. खरोखरच खोपरपाडा संघाचा जर विचार करायला गेला तर चांगली गोलंदाजी आहे, त्याच्यासाठी त्याला धावफलकावर लावणं हे खूप गरजेचं आहे. सुपी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, फटका फसलाय. परंतु ह्या चेंडूवर एकच धाव येते. थेंबे थेंबे तळेसाचे तसं एका धावेने पुढे जाताना बघतोय आपण खोपरीपाडा संघाला. दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेला तर राकेश 2 चेंडूमध्ये तब्बल 4 धाव संख्येवर खेळतोय. की ह्या षटकामध्ये नक्कीच मोठा फटका येईल. बघूया काय होते. शशी गोलंदाजी मार्कवर यावेळी कट करून खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट चेंडू
चेंडू टाकून झालेला आहे ते 3. आपण बघतो ऑन साईडच्या दिशेला ऑफ साईडच्या दिशेला जे क्षेत्ररक्षक आहेत ते सर्कलमध्ये आहेत. यापुढे बघा या आता मात्र चौकारता येईल कारण 2 क्षेत्ररक्षकाला भेटून हा चेंडू गेलेला आहे. जो गॅप होता तो गॅप शोधलेला आहे राकेश यांनी. चेंडू निघून गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या 18 धावा. ऑफसाईडच्या दिशेला बघायला तर 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये होते आणि नक्की त्याच्याकडे लक्ष गेलं होतं राकेशचं. कधीपासून प्रयत्न करत होता की चेंडू 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून सीमारेषेच्या बाहेर काढण्याचा परंतु यशस्वी होत नव्हता. तो ह्या चेंडूवर तो गॅप शोधलेला आहे. चेंडू निघून गेला सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. खूप चांगली फलंदाजी. तो क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे तो बघा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आहे. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करताना ऑन साईडला आपण बघतो सीमारेषेवर 3 क्षेत्ररक्षक आहेत तर ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र थर्डमॅनचं क्षेत्र खाली आहे. बघूया काय होते या चेंडूवर. बघा थर्डमॅनच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न होता. जो पॉइंट आणि जो स्लिप मध्ये जो गॅप होता तो गॅप शोधण्याचा प्रयत्न केला गेला होता पण तो यावेळी निर्धार चेंडूची सांगता होते. धावसंख्या 18 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला शशी चांगली गोलंदाजी केलेली आहे. बघा या चेंडूवर मोठा फटका येईल की काय. हा मात्र जी आता मात्र गॅप सोडलेला आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर कारण आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी. 4 धावा येतात या शेवटच्या चेंडूवर आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 धावा. एक बॉक्स किती 310 रुपये पडतंय. ग्लासचं दुकान आहे. 400 जास्त पडतंय एक चेंडू किती पडतं का? हां ना 6 बॉलच ते पण 310 ला का 410 ला बरा नाही ते 200 वाटलं ना कितीला 410 का 310 रुपये नाही. एक बॉल फक्त घ्यायला दुकानात 700 रुपये मरते. नाव काय आहे बॉलर अभी ये शशि है और वो था वो अरमान. आगे ना भाई नाव खाली विषय ना याचा शशि आहे. शशि आहे हां अरे प्लेयर त्यांचा प्लेयरच नाही आहे सांगायला. आता काय सांगू आता याचं नाव काय सांगू शशी भैया आपण कोपरीपाडी गेलो दोघं पण ना शशी कोपरीपाडी त्यांचा येतच नाही प्रत्येक गेले सांगायला. पहिल्या संघाचं शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण बघतो शशी आला. धावसंख्या 23 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये किती धावापर्यंत मजल मारतोय कोपरपाडा संघ हे बघणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बघतो आपण ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. पहिला चेंडू गोलंदाजाच्या दिशेने खेळून काढलाय. फॉलोअप थ्रो मध्ये चेंडू कनेक्ट केला परंतु धावचीच्या रूपाने इथे फलंदाज बाद होतोय. आशिष सारखा फलंदाज बाद झालेला आहे. फिल्डर आम्हाला काय गरज केलं त्यांचा कोण नाही बघतील. दीपेश नवीन फलंदाज.
शशी पहिल्या चेंडूवर विकेट डाऊन झालेला आहे. बघूया दुसरा चेंडू असेल. या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. यस पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. राकेश सारखा फलंदाज आपण अजूनपर्यंत मैदानामध्ये बघतो ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आलेले आहेत. एक जबरदस्त फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. या पुढचा चेंडू ऑफ स्टिकवर असलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. शशी एक जबरदस्त गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. राकेश याला आपण बघितलं लेग स्टंपवर खेळत होता आणि ऑफ स्टिकवर हा चेंडू होता. या पुढचा चेंडू मोठा प्रहार केलाय. चेंडू निघून गेलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 30. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 30 धावा. पहिल्या चेंडूमध्ये आपण पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर राज राधव यांनी पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 चेंडू टाकून दिलेले आहेत. राज यादव यांनी पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेले होते. शशी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे. 4-5 पावलांचं रनअप. समोर फलंदाज राकेश. या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. यस पंच डिसाईड करतात की हा चेंडू वाईट चेंडू आहे. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 31 धावा. 31 फॉल ऑफ 3 विकेट. या चेंडूवर मोठा फटकार खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो मिरांच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एका बाजूने 2 खेळाडू झालेले आहेत. धावचीच्या रूपाने हा फलंदाज बाद होते. पण ते राकेश आणि स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्या जवळ ठेवलेले आहे. धावसंख्या 32 धावा. चेतन नवीन फलंदाज 9 स्ट्राईक चेंडूवर. पण स्ट्राईक चेंडूवर राकेश आहे. किच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल. फटका केलाय पण तो यावेळी फटका फसलाय. शिपशॉट म्हणावा लागेल. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 2 धावेने धावसंख्या 34 धावा. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. फुलटॉस चेंडू होता. चेंडू गेलाय सरळ निघून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी दॅट्स गुड शॉट. षटकार. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 संपलाय. आणि 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40 धावा आणि 41 धावांचं लक्ष असेल नाही राहिलं पिवळी संघासमोर या फायनलच्या सामन्यामध्ये.
पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये इथे सामन्याला होते सुरुवात. 41 धावांचा पाठलाग, 41 धावांचा लक्ष घेऊन पहिली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. शशी आणि रोशन अशी ही सलामीची जोडी. 18 चेंडूमध्ये 41 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. फायनलच्या सामन्यामध्ये राज गोलंदाजी मार्कवर, समोरील फलंदाज शशी. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. पहिला चेंडू मोठा विजयी करण्याचा प्रयत्न, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. शशी याचा जर विचार करायला गेला तर आजच्या दिवसामध्ये खरोखरच काही जबरदस्त फलंदाजी केलेली आहे या फलंदाजाने. आणि दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला तर गोलंदाज आपण बघतो राज, खोपेपाडा संघाचा, याने सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे. म्हणजे काटेका मुकाबला बघायला मिळेल प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये. हा फायनलचा सामना. 41 धावा वाटतात तेवढं सोपं नाही, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायला गेलं तर खरोखरच या खेळपट्टीवर धावा जमवणं खूप कठीण आहे. 18 चेंडूमध्ये 41 धावा या पूर्ण करायचं आहे. 1 नंबरची जी ट्रॉफी आहे ती उचलण्यासाठी. बघूया राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू शशी याच्यासाठी. हो काय पट्टा खेळलाय, चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मागच्या सामन्यामध्ये जर एका विचार करायला गेला तर 29 धावा 5 चेंडूमध्ये पूर्ण केल्या होत्या या फलंदाजाने. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय शशी. 5 चेंडूमध्ये तब्बल 5 षटकार मारले होते या फलंदाजाने. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार येतोय की इरादा पक्का केलेला आहे आणि या चेंडूवर छक्का मारलेला आहे. बघूया काय होते. राज गोलंदाज. पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. मागच्या सामन्यामध्ये जी कामगिरी केली होती त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा. लगातार 2 चेंडूमध्ये 2 षटकार आलेले आहेत. धावसंख्या 12. काय जबरदस्त फलंदाजी डाव्या हाताच्या फलंदाजाला जी हवेची साथ आहे त्याचा भरपूर फायदा होतो त्याला शशी. याला आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डावात आला होता, असं वाटत होतं की राज या मैदानामध्ये राज करेल की काय, परंतु शशी याचा इरादा वेगळा होता. त्याच्यानंतरच्या 2 चेंडूवर लगातार 2 षटकार मारलेले आहेत. आता मात्र गोलंदाजावर दबाव आणलेला आहे. या षटकाराची हॅट्रिक या स्पर्धेमधली 3री हॅट्रिक होईल. चेंडू गलीमध्ये ढकलून दिला. क्षेत्रखाली आउटफील्ड फास्ट आहे. बघता बघता चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 2 चेंडूमध्ये षटकार आल्याच्या नंतर ह्या चेंडूवर चौकार होतोय. धावसंख्या 16 धावा. काही जबरदस्त मनोरंजन संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांचं करायला करतोय शशी. सोळा धावाची पार्टनरशिप झालेली आहे ते रोशन आणि शशी याच्यामध्ये. बघूया पुन्हा राज गोलंदाजी मार्कवर. यावेळी बघा पुन्हा एकदा मागच्या दिशेला चेंडू जातोय. सरळ चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. शशी यांच्यासाठी सुवर्ण संधी. लक्ष्मी नारायण
लक्ष्मी सरस्वती यांच्याकडून प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे शशी याच्यासाठी. तसेच दोन्ही खेळाडूंसाठी ही संधी आहे. 3 षटकार आले तर 3 षटकारात 300 रुपये जमा झालेले आहेत. खरोखर जबरदस्त सुवर्ण संधी दिलेल्या या फायनलच्या सामन्यामध्ये धावसंख्या 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 41 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. या पुढचा चेंडू टांगा पलटी जोडा फर्रार चेंडू निघून गेला सीमारेषे पार. षटकार. मागच्या सामन्यामध्ये 5 चेंडूमध्ये 29 धावा, या सामन्यामध्ये 5 चेंडूमध्ये 28 धावा. एक जबरदस्त फलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये 5 चेंडूमध्ये आपल्या संघाला विजय संपादन करून दिलेलं होतं. 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दीपेश भोईर उर्फ बाऊ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शशी याच्यासाठी. काही जबरदस्त फलंदाजी. चार षटकार आणि एक चौकार आलेला आहे. या षटकामध्ये खूपच महागडे षटक म्हणावं लागेल राज याचं. महेंद्र ह्या गोलंदाजाने सुद्धा चांगला गोलंदाजी केलेली आहे आजच्या दिवसामध्ये. पण जो सामोरं फलंदाज रोशन याला आपण बघतोय. नेक्स्टच्या बाहेर चेंडू, पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू. अव्वंतर धावलेल्या संघाची धावसंख्या 29 धावा. 12 चेंडू आणि 12 धावेची गरज. 12 चेंडू आणि 12 धावेची गरज या फायनलच्या सामन्यामध्ये. फायनलची ट्रॉफी उचलण्यासाठी नायरा 11 पिवळी संघाला काय आजचा दिवस राहिलेला आहे पिवळी संघाचा या मैदानामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. याच पंच इशारा करतात की हा खराब चेंडू आहे. रोशनाची भूमिका असेल. नक्कीच एक धाव काढून स्ट्राईक शशीला देण्याचा प्रयत्न केला जातोय. पण तो लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू आहे. अवांतर धावा येतात. एक्स्ट्राच्या रूपाने ह्या धावा येतात. शशीला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातोय रोशन याच्याकडून. पण दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेला तर एक्स्ट्राच्या रूपाने ह्या धावा येत आहेत आणि त्याची गरज सुद्धा आहे. धावसंख्या झालेली आहे ती मात्र 30 धावा. पुढचा चेंडू आपण बघतोय सिलमिडरच्या दिशेला गलीमध्ये ढकलून दिलाय. आता मग स्ट्राईक आपण बघतोय शशी याच्याकडे. शशी याचा विचार करायला गेला तर 5 चेंडूमध्ये तब्बल 28 धावसंख्येवर नाबाद केलतोय. 6 चेंडूमध्ये सर पहिला चेंडू होता तो डॉट चेंडू होता. महेंद्र स्लो डिलिव्हरी. बघा यावेळी फलंदाज फसलेला आहे. निर्धार चेंडूची सांगता होते. महेंद्र याच्यात जर बघितलं तर नक्कीच जसप्रीत बुमराची आठवण करून देतो हा गोलंदाज. चार षटकार आणि चौकार आणि त्याच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. दीपेश दादांकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे शशी याला. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. निर्धार चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक बघायला मिळते महेंद्र याच्या दुसऱ्या षटकामध्ये. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. नऊ चेंडू आणि 10 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 10 धावेची गरज. दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेला तर शशी चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिसफील्ड झाली परंतु एका सावर समाधान मानावं लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघा. चाल प्रयोग होता. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. या चेंडूवर 2 धावा येतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 33 धावा.
चेंडू आणि 8 धावेची गरज. महेंद्र गोलंदाजी मार्कवर. या चेंडू फटका फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक दूर होता. सेफ शॉट मानावा लागेल. एकदा पूर्ण केला. आउटफील्ड फास्ट आहे. परंतु ह्या चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत. 3 धावेने संघाची धावसंख्या 36 धावा. आता मात्र 5 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू 5 धावेची गरज. रोशन आहे स्ट्राईक साईडवर. वाईट चेंडू. या चेंडूवर मॅच फिनिश करतो की काय रोशन, याच्यावर आता मात्र नजर असतील. एक मोठा फटका आणि नक्कीच हा सामना आपल्या झोनमध्ये. बघूया एक चेंडू 4 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच विजय होऊ शकतो टिवरी संघ. पुन्हा एकदा लेफ्टिकच्या बाहेर एक्स्ट्राच्या रूपाने पुन्हा एकदा 1 धाव. 38 धावा. बघा ह्या षटकामध्ये आतापर्यंत बघायला गेलं तर 9 चेंडू टाकून दिलेले आहेत. एक जबरदस्त माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते लेखकाद्वारा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. म्हणजे षटक बघायला गेलं तर आतापर्यंत 9 चेंडूचे षटक झालेलं आहे. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जर हा चेंडू टाकला तर 10 चेंडूचा खेळ 10 चेंडूचा हे षटक होईल. महेंद्र गोलंदाजी मार्कवर. फटका फसलाय. गोलंदाजी ते स्वतः त्याच्या खाली झेल सुटला होतोय. अशा प्रकारे या चेंडूवर 1 धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 39 धावा. 6 चेंडू आणि 2 धावेची गरज. अमन गोलंदाजी मार्कवर येते. शेवटच्या 6 चेंडू. या 6 चेंडूमध्ये 2 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. समोर फलंदाज रोशन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली. अशा प्रकारे विकेटचा पतन होते. पहिला विकेट डाऊन झालेला आहे. धावसंख्या 38 असताना 39 असताना 5 चेंडू आणि 2 धावेची गरज. वरची खेळला तो खेळला लागलाच नाही त्याचा. एक पण नाही लागला.
जो बॅटर बघतो आपण राज मैदानाच्या आतमध्ये 1 डाव मध्ये खेळण्यासाठी होते. 5 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अमन हे गोलंदाजाला बघतो आपण गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता बघा. पुन्हा एकदा धावची चोरी पाडे गोलंदाज बाद होतो. पुन्हा एकदा कहाणीने ट्विस्ट. बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद झालेले आहेत. पण ती दुसरी महत्वाची बाब म्हणजे शशी सारखा फलंदाज आता मात्र स्ट्राईकच्या एंडवर आहे. 4 चेंडू आणि 2 धावेची गरज. म्हणून बोलतात की क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडत नाही तोपर्यंत कुठला संघ विजय होईल हे सांगणं खूप कठीण असतंय. आता मात्र 6 चेंडू मध्ये 2 धावेची गरज. बघा असं वाटतं की 30 मॅच चालू आहे की काय मैदानाच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण बघतो जास्तीत जास्त. त्याच्यानंतर जो मिडॉनचा क्षेत्ररक्षक आहे यामध्ये आपण बघायला गेलो लॉग ऑन फक्त सीमारेषेवर आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे. अमन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यामध्ये थोडासा दबाव असेल गोलंदाजावर. 4 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या त्याच खोपरेपाडा संघाला थोड्याशा अडचणीमध्ये घेऊन आलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर महेंद्र आणि अमन यांनी जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. 4 चेंडू 2 धावेची गरज. अमन टू शशी. फुलटा चेंडू होता 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. विजयी चौकार आणि या सामन्यामध्ये विजयी संपादन करतोय नायरा 11 तिवरी संघ. अभिनंदन 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 तिवरी संघाचा. खरोखरच जबरदस्त फलंदाजी.